त्यानंतर एका मोठी माहिती समोर येते। मुख्यमंत्री शिंदे बोलतायत, थेट जाऊयात। संघटक किरण मुंडकर, शहर संघटक आणि युवती सेनेच्या जिल्हा संघटक हिना शिर्के आणि नगरसेवक कल्याणचे पुरुषोत्तम चव्हाण आणि इतर सर्व पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी आज डोंबिवली आणि कल्याणमधले शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आहे। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। खरं म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झाल्यानंतर आपण पाहतोय की अनेक जिल्ह्यातले, अनेक तालुक्यातले पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत। ही प्रक्रिया निरंतर चालू आहे। खरं म्हणजे 50-51 आमदार, 13 खासदार, हे सगळं जे आहे लोकप्रतिनिधी, अनेक हजारो नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, असे अनेक लोक गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्यभरातून त्यांनी साथ दिलेली आहे। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। खरं म्हणजे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि एक सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री, सर्वसामान्य मुख्यमंत्री म्हणून मी काम करतो आहे आणि म्हणून या राज्यामध्ये झालेली विकासाची कामं आणि सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, युवा, ज्येष्ठ या सर्वांसाठीच आम्ही घेतलेले निर्णय, सुरू केलेल्या योजना ज्या आहेत, त्यामुळे लोक सरकारच्याबद्दल खूप प्रभावित आहेत। हे काम करणारं सरकार आहे, हे घरी बसणारं सरकार नाही किंवा फक्त फेसबुक लाईव्ह करणारं सरकार नाही, तर प्रत्यक्ष लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारं सरकार आहे आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणावर लोक विश्वास दाखवत आहेत आणि हा कारवा आता वाढतच जाणार आहे। खरं म्हणजे आज आपण पाहतोय की निवडणुकांचा सर्व धूमधाम सुरू आहे आणि महायुतीला देखील लोक पसंत करत आहेत। या राज्यामध्ये, देशामध्ये मोदी साहेबांना पसंती देत आहेत आणि देशभरामध्ये एक विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही निवडणूक लढवतो आहे। महाराष्ट्रात देखील विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातो आहे। त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांना काय बोलावं आणि काय आरोप करावे तेच सुचत नाही आणि म्हणून ते केलेली आमची कामं, झालेला विकास याच्याकडून लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी नवीन नवीन काहीतरी फंडे आणतायत, संविधान बदलणार, अमकं करणार, तमकं करणार, लोकशाही धोक्यात आहे। खरं म्हणजे महाविकास आघाडी जेव्हा इथे सरकारमध्ये होती तेव्हा मी सरकारमध्ये होतो, परंतु मी काही मुख्यमंत्री नव्हतो, प्रमुख नव्हतो, तर त्यावेळेस देखील लोकशाहीचा खून त्यांनी केला, लोकशाहीचा गळा त्यांनी घोटला। हनुमान चालीसा म्हणणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणाला 14 दिवस जेलमध्ये घातलं, हा गुन्हा। पत्रकारांना, तुमच्या अनेक लोकांना जेलमध्ये घातलं। आज कितीतरी निरपराध लोकांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला, घातले पण, आणि त्यामुळे लोकशाहीचा गळा आणि खून कोणी केला आहे हे जनतेला माहीत आहे। आज आमच्या सरकारमध्ये सर्वसामान्यांना न्याय देण्याचं आम्ही काम करतो, त्यामुळे सर्व लोक आमच्यासोबत का येत आहेत, यामुळेच आज कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये देखील हे सर्व कल्याण लोकसभा मतदारसंघातले लोक आहेत। कल्याण लोकसभा मतदारसंघ दिवसागणित मजबूत होत चालला आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं 10 वर्षातलं काम आणि विकासाचा अजेंडा हे सगळं बघून लोक महायुतीच्या सोबत आहेत आणि कल्याणमध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आजच्या प्रवेशामुळे आणखी कल्याण लोकसभा अजून मजबूत झालेली आहे। त्यामुळे मला आणखी काही जास्त सांगण्याची आवश्यकता नाही। मला वाटतं डोंबिवलीत काय राहिले का विवेक? आता सर्व प्रमुख लोक या ठिकाणी आले, मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो। ज्या पद्धतीनं कल्याण लोकसभेमध्ये सर्व प्रचार सुरू आहे पहिल्या दिवसापासून आणि वेगवेगळे प्रवेश होत आहेत, जसं आपण म्हटलं की तकून राहिलेत का, तर अशी आपल्याला असं वाटतं की टॉप 5 मध्ये खासदार श्रीकांत शिंदे हे येतील? हां, बिलकुल, कारण त्यांनी केलेलं जे काही काम आहे ते काम या ठिकाणी लोकांसमोर आहे आणि त्यामुळे मी अद्याप अजून त्यांच्या मतदारसंघात एकदाही नाही गेलो। मी महाराष्ट्रभर फिरतोय
परंतु त्यांनी एक स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात. त्यामुळे 2014 सालचं जे काही मला चिंता होती ती आता 19ला मिटली. आताही मला ती चिंता नाही. कार्यकर्ते सगळे काम करतायत. कार्यकर्तेच श्रीकांत शिंदे बनून काम करतायत. कारण एवढं ते सगळं जे विकासाचं काम आहे, लोकांना दिलेलं प्रेम आहे, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर तिथे मताधिक्य मिळेल आणि रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे विजयी होतील असा मला विश्वास आहे. नाशिक आणि ठाण्याची जागेच्या उभाटा गटाकडनं अनेक वेळा गद्दार म्हणून असा ठपका लावत असतात. आता हे सर्व जे आले मोठी नाराजी घेऊनच आले असतील, परत पुन्हा यांच्यावरती उद्या आता ठपका ठेवला जाईल गद्दार म्हणून. खरं म्हणजे त्यांना तो शब्द उच्चारण्याचा अधिकार नाही. कारण त्यांनी 2019ला जेव्हा सरकार काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर स्थापन केलं तेव्हाच त्यांनी मतदारांची बेईमानी केली आहे, विश्वासघात केला आहे, शिवसैनिकांच्या बरोबर विश्वासघात केलेला आहे. खरं म्हणजे आम्हाला जो शब्द उच्चारतात तो त्यांना लागू होतो, आम्हाला नाही. आम्ही तर उलट त्यांनी केलेली चूक, बाळासाहेबांचे विचार त्यांनी त्याला मूठमाती दिली. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुन्हा पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय आणि बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं काम करतोय. त्यामुळे जो शब्द ते उच्चारतात तो आमच्याबद्दल उच्चारण्याचा अधिकार त्यांना नाही, उलटा तो शब्द त्यांना लागू होतो. मी तो शब्द उच्चारून माझं तोंड खराब करू इच्छित नाही, पण खरे विश्वासघातकी बेईमान कोण आहेत हे जनतेने ओळखलेलं आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांची जागा जनता त्यांना दाखवेल. सर यामध्ये जाधव आणि रवींद्र वायकर लोकशाहीचा खून करण्याचं काम त्यांनी केलं आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांवर मुख्यमंत्री शिंदे यांनी निशाणा साधलेला आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्यानं विजयी होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.